या व्हिडिओमध्ये आपण थ्रेडेड जॉईंटसाठी ज्या केसेस आहेत त्या केसेस विथ त्यांची प्रोसिजर बघणार आहेत. तर पहिली केस अशी आहे की इसेंट्रिक लोडेड बोल्ट जॉईंट इन शियर फोर्स, म्हणजे ते शियरने ते जॉईंट केलेले आहेत. जसं की बोल्टची ॲक्सिस अशी आहे आणि फोर्सची ॲक्सिस अशी आहे. तर त्या केसमध्ये त्या कंडिशनमध्ये काय करतात, सगळ्यात पहिले डायरेक्ट शियर फोर्स कॅल्क्युलेट करायचा. डायरेक्ट शियर फोर्स म्हणजे आपला पी बाय नंबर ऑफ बोल्टने आपण तो कॅल्क्युलेट करतो. नंतर सेकंडरी शियर किंवा शियर ड्यू टू बेंडिंग, या फोर्समुळे याला एक मोमेंट मिळते की अशी ती. तर यामुळे इथे शियर ड्यू टू बेंडिंग किंवा सेकंडरी शियर फोर्स येईल. तर तो फोर्स कॅल्क्युलेट करतो आपण. फॉर्म्युला सेमच आहे, पी इंटू R2 म्हणजे ह्या जी पासून तर 2 किंवा 1 पर्यंतचं डिस्टन्स अपॉन R1² R2² म्हणजे या बोल्ट जी पासून या बोल्टपर्यंतचं डिस्टन्स. ते कसं काढायचं ते आपण न्यूमरिकलमध्ये बघणार. तर त्यानंतर आपण रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट करतो. रिझल्टंट फोर्स, आता दोघं जर शियर फोर्स आहेत तर यांचा रिझल्टंट डायरेक्ट त्यांची दोघांचे समेशन म्हणजे यांचा रिझल्टंट फोर्स येईल. तर आपण दोघं शियर आहेत म्हणून आपण रिझल्टंट फोर्स त्यांच्या दोघांची डायरेक्ट ॲडिशन म्हणजे आपण टोटल शियर फोर्स घेतला. आणि इथे शियर फोर्स आलेला आहे म्हणून आपण टाऊ परमिसिबल जो की 0.5 SYT अपॉन FOS करून टाऊ परमिसिबल मिळेल इंटू PR म्हणजे रिझल्टंट फोर्स अपॉन एरिया π/4 DC². तर या इक्वेशनमध्ये फक्त DC अननोन राहील की जो आपल्याला याच्याने मिळेल. ही झाली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन येते की इसेंट्रिक लोड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ बोल्ट, म्हणजे बोल्टची ॲक्सिस जर अशी असेल तर फोर्स असा लागेल किंवा म्हणजे व्हर्टिकल लागेल हॉरिझॉन्टल बोल्टला. तर मग यासाठी पण डायरेक्ट शियर कन्सिडर करायचा. डायरेक्ट शियरसाठी आपण फर्स्ट स्टेप प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट शियर किंवा डायरेक्ट टेन्साईल. आता या दोघी कंडिशनमध्ये डायरेक्ट शियर येतो, कारण हा पी जेव्हा आपण इथे लावतो तर बोल्ट शियर फोर्समुळे ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण डायरेक्ट शियर कन्सिडर केला. तर डायरेक्ट शियर P/N, N म्हणजे नंबर ऑफ बोल्ट आणि P म्हणजे टोटल लोड जो गिवन असेल. दुसरी स्टेप आहे सेकंडरी टेन्साईल. आता वरच्या कंडिशनला जर आपण कम्पेअर केलं तर वरच्या केसमध्ये तो टॉर्शन आपलं शियर ड्यू टू बेंडिंग होत होता आणि हा जो आहे ह्या केसमध्ये बेंडिंगमुळे ह्या फोर्सवर या बोल्टवर टेन्साईल फोर्स ॲक्ट होणार आहे, म्हणून आपण सेकंडरी टेन्साईल कॅल्क्युलेट करू. सेकंडरी टेन्साईल म्हणजे P1 इज इक्वल टू PE इंटू त्याचं डिस्टन्स या C पॉईंटपासून. C पॉईंट म्हणजे लोएस्ट पॉईंटपासून, C पासून तर त्याचं डिस्टन्स इंटू L1 म्हणजे त्याचं डिस्टन्स अपॉन 2 इंटू L1² प्लस L2². हे कॉन्स्टंट फॉर्म्युला आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या केसमध्येच आपल्याला थेअरी सांगितलेली राहते की कोणत्या थेअरी यूज करून आपल्याला ॲन्सर काढायचं आहे. जर प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी यूज करायला लावली तर त्यासाठी असं लक्षात ठेवा की PR इज इक्वल टू टेन्साईल फोर्स बाय 2 प्लस अंडररूट टेन्साईल फोर्स बाय 2चा स्क्वेअर प्लस शियर फोर्सचा स्क्वेअर, म्हणजे जे आपण इथं डायरेक्ट शियर फोर्स आणि डायरेक्ट सेकंडरी टेन्साईल फोर्स काढलेला आहे. तर असं लक्षात ठेवा फॉर प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी त्याच्यातून आपल्याला रिझल्टंट मिळेल. और जर शियर स्ट्रेस थेअरी सांगितलेली असेल तर PR इज इक्वल टू अंडररूटमध्ये हे टेन्साईल फोर्सचा स्क्वेअर प्लस शियर फोर्सचा स्क्वेअर. ही झाली आपल्याला रिझल्टंट मिळेल. आणि जी थेअरी वापरून आपण रिझल्टंट काढलेला आहे त्या थेअरीवर डिपेंडंट आपल्याला टाऊ परमिसिबल घ्यायचा की सिग्मा परमिसिबल घ्यायचा, हे आपण या दोन थेअरी म्हणजे जी यूज केलेली आहे रिझल्टंटसाठी त्याने ते यूज करणार. टाऊ किंवा सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू PR/A आणि यात PR नोन आहे, एरियामधला π/4 DC². फक्त DC² अननोन राहील कारण हा परमिसिबल आपल्याला काढता येईल दिलेल्या कंडिशन्सनुसार. आता नेक्स्ट कंडिशन आहे इसेंट्रिक लोड पॅरलल टू ॲक्सिस ऑफ बोल्ट.
इसेंट्रिक लोड पॅरलल टू ॲक्सिस ऑफ बोल्ट, म्हणजे इकडे बोल्टची ॲक्सिस आणि इसेंट्रिक लोड किंवा फोर्सची ॲक्सिस आपली सेम आहे, त्यामुळे आपण कन्सिडर करतो हा फोर्स यांच्या सेंटरला लागला. तर सेंटरला लागल्यामुळे यांना डायरेक्ट टेन्साईल फोर्स क्रिएट करेल, म्हणून या कंडिशनमध्ये डायरेक्ट टेन्साईल फोर्स येतो. मागच्या दोघी कंडिशनमध्ये डायरेक्ट शिअर होता, या कंडिशनमध्ये डायरेक्ट टेन्साईल आला. तर त्याचं आपण P/N त्याचं फोर्स काढला. नंतर सेकंडरी टेन्साईल फोर्स. आता सेकंडरी टेन्साईल या कंडिशन जसं सेकंड कंडिशनमध्ये होतं तसं या फोर्समुळे त्याला असा मोमेंट मिळेल. तर हा जो बोल्ट आहे याच्यावर तो टेन्साईल फोर्स क्रिएट करेल, म्हणून सेकंडरी टेन्साईल याचा पण फॉर्म्युला सेम आहे. PE म्हणजे याचं P इंटू इसेंट्रिसिटी L1 म्हणजे या C पॉईंटपासून तर त्या बोल्टचं डिस्टन्स अपॉन 2 इंटू L1² प्लस L2². आता या ठिकाणी आपण कोणतीही थिअरी वापरत नाही, कारण या ठिकाणी दोन्ही पण टेन्साईल फोर्स आहे, दोन्ही टेन्साईल आहेत, म्हणून त्या रिझल्टंटला डायरेक्ट PR इज इक्वल टू दोघांची ॲडिशन केली. जसं की पहिल्या कंडिशनमध्ये होतं दोघं शिअर होते म्हणून आपण डायरेक्ट ॲडिशन केली होती. तर यात पण दोघं टेन्साईल आहे म्हणून आपण डायरेक्ट ॲडिशन घेणार आणि सिग्मा टी परमिसिबल इज इक्वल टू PR/A. मध्ये राहील π/4 DC², त्यातला DC अननोन राहील. सिग्मा टी परमिसिबल आपल्याकडे राहील आणि PR राहील. तर DC अननोन राहील, तर आपल्याला त्यातून DC मिळेल. तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक केसवर एक एक न्यूमरिकल सॉल्व करणार आणि जमलं तर PYQचे सॉल्व करणार. ठीक आहे, थँक्यू.